हॅलो गाईज. तर तुम्हाला माहिती आहे श्रावणाचा महिना लागलेला आहे. तर महादेवाच्या मंदिराला सर्वच जण श्रावणाच्या महिन्यात दर्शनासाठी जात असतात. तर आम्ही आता एका स्पॉटला असं चाललो आहे, ते म्हणजे सोमेश्वर टेम्पल. तर आता आम्ही चाललो आहे गंगापूर गावाकडे जाणारा रस्ता हा आहे सोमेश्वर टेम्पलचा गेट, मेन गेट. तर आता मी जाईल मधी. तर आपण जाऊया मधी. तरी पण मोसम एवढा भारी आहे. आता ह्या आहे मधला व्ह्यू. तर तुम्ही बघू शकता इथं वरती पूजेचं सामान वगैरे जे काही असेल मंदिरात लागणारे सामान ते सर्व भेटतं. आता मी चाललो आहे खालती. तुम्हाला दिसेल आता मंदिराचा व्ह्यू. तरी तुम्हालाही यायचं असेल तर तुम्ही गंगापूर गावाकडे येऊ शकता. आता हा आहे मधला व्ह्यू. इकडे आता थोडं पुढे आपण जाऊया. तरी मोसमाच्या काय पोरांचं हा आहे पाळणा वगैरे आहे, गेट वगैरे. आता समोर तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर दिसलं आहे, सोमेश्वर मंदिर. चप्पल वगैरे काढून घेतो, चप्पल वगैरे. तर आम्ही मध्ये जाऊया दर्शनाला. तरी दर्शनाला आता आज तर शनिवार आहे. सोमवारच्या दिवशी भरपूर गर्दी असेल इथं. आता श्रावणाचा महिना लागलेला आहे. आता हे आहे मंदिर. तर आपण तुम्हाला दर्शन दाखवतो महादेवाचं. हे इकडं काय बोट वगैरे असेल, तुम्ही आलेत तर कदाचित बोटने तुम्हाला फिरायला भेटेल. केव्हाही तुम्ही येऊ शकता. हा वॉटरफॉल. इथून पुढे तुम्ही बालाजी धबधबा पण आहे, तिथंही जाऊ शकता. आता आपण जाऊया मंदिरात. हे आहे सोमेश्वर महादेव मंदिर. तर हा मधला व्ह्यू आहे. इकडे आपण बघू शकता. मला तर मंदिरं फिरायला लई आवडतं. तसाही आमच्या ब्लॉग असं मी जो बनवलेला ब्लॉग आहे तो एक मंदिरावर डिपेंड आहे. आणि तसं मी पंचवटी वगैरे नाशिकमध्ये जेवढेही मंदिरं असतात तिथं मी फिरत असतो. तुम्ही मंदिरं वगैरे फिरू शकता. आता श्रावण महिना तर तुम्हाला माहिती आहे, महादेवाच्या मंदिरात भरपूरशी गर्दी असते. तरी आहे मंदिराची बॅक साईड. आता आपण एक प्रदक्षिणा मारलेली आहे. तर आता जाऊया बाहेर. आता मी तर जाणार आहे इकडं वॉटरफॉलकडे. तर तुम्हाला त्याच्याही खालचा व्ह्यू दाखवतो, कारण मला एक्साइटेड आहे तिकडे जाण्याची. तिकडं एक लहान मंदिर आहे दत्त भगवानचं. तर तुम्हाला तेही दाखवतो मी. आता इथं तुम्ही केव्हाही फोटो वगैरे सेल्फी काढू शकता. महादेवाची प्रतिमा आहे, बघू शकता. हे हनुमानाचं मंदिर. सुट्टी राहिली तेव्हा संडेला सुट्टी वगैरे असते, फिरायला मस्त मजा येते. आम्ही तर संडे एकही मिस करत नाही. फिरण्यासाठी आम्हाला फक्त आणि फक्त सुट्टी लागते. बाकी ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी आम्ही फिरतच असतो. आता हे बघा महादेवाचं खालती वॉटरपार्कला जाणारा रस्ता आहे. आता इकडून आपण वरती चढू. आता इकडं बाजूला हे बघा तुम्हाला नदी दिसते. आता ही नदी आहे इथं. हाच नदीला बाजूला वॉटरफॉल पण आहे. आता मी चाललो आहे खालती, जिथं गोमुखचं तोंडातनंही पाणी निघतं, तेही तुम्हाला दिसेल. हे समोर दिसतच असेल तुम्हाला दत्त भगवानचं मंदिर आहे. छोटंसं मंदिर आहे पण छान आहे. देवाचं कुठलंही मंदिर राहिलं तेच छानच असतं. आता मी चाललो आहे खालती, हे बघू शकता तुम्ही. चालायलाही प्रॉब्लेम येतो आहे, कारण तुम्ही बघू शकता रस्ता कसा आहे. आता पाण्याचा सीजन आहे, पावसाळ्याचे सीजन आहे, त्यामुळं चिखल वगैरे तर होणारच आहे. तरी हे बघा खालतून लोक येत आहे फिरून.
आता मी काही जाणार नाही पुढं, मी इथूनच तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हा आहे वॉटरफॉलचा व्ह्यू. तर तुम्हाला कसा वाटला ब्लॉग तुम्ही नक्की कमेंट वगैरे करून सांगा.